दिसायला रुबाबदार आहेत, बोलणं त्यांचं अगदी दमदार आहे, वागण्यामध्ये जबाबदार, कामामध्ये खबरदार. कारण नेता आमचा शानदार. एवन जोडीची दमदार स्पर्धा आज आपण या उरणच्या नगरीमध्ये, उरणची अभिमान जोपासणारी, उरणचा स्वाभिमान आणि त्यानंतर पाहायला गेला तर उरण टेनिस क्रिकेटला वैभवशीलता प्राप्त करून देणारी UPL पर्व चौथं करूया सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत, जिथे श्रीषा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ या टीमला बनवायच्या धावा 6 षटकांमध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. दुसरीकडे आपण पाहू शकता अकादमी चॅम्पियन्स अजय 74 मोठी जी. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शूड द गुड गेम अँड शूड द क्वालिटी क्रिकेट. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिक्स. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्याच्या नावावरती आहेत बाईक 2, त्याचं नाव आहे निहाल नाईक. कॅप्टन आता पहिल्याच बॉलवरती आपली धाड सोडत असताना बॉलला पटवलंय सीमा पार. इट्स अ 6 रन. क्रिकेट कारकिर्दीमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत 2 बाईक, त्याचं नाव निहाल नाईक आणि तो क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती त्यानं षटकारानं स्वागत केलं. गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही दीप पाटीलला पाहू शकता. वेगवान जलद गतीचा गोलंदाज, परंतु हे विसरू नका जिद्दी चिवट चिकट, अगदी एक चाणाक्ष असा खेळाडू आहे. छोटा तीर घाव करे गंभीर, महत्वाचा खेळाडू म्हणून याच खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि महत्वाची भूमिका आज त्याला साकारावी लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याला साथ देतोय साहिल गावंड. हा खेळाडू देखील एक चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे, पण तो दीपला इथे कमबॅक करण्याची संधी शोधेल का? ओ चांगला बॉल, बॅट अँड पॅटच्या मधोमध यॉर्कर फेकलाय. डॉट बॉलने केली सुरुवात. पहिल्या बॉलवरती दादागिरी राहिली बॅट्समनची, पण तो त्याच्यानंतर एक चांगला चेंडू रिलीज करत असताना मंचावरती आमचे मान्यवर दीपक दादा भोईर, स्मार्ट सिटी डेव्हलपर्स त्यांचे पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांच्यासमोर आमचे मित्र डीजे मॅडिंग हे देखील मॅचचा एन्जॉय करत असताना अपट्रॅकर बॉल. ओ अगदी कलात्मकता, कौशल्यता, बॅकफुटला गेलाय आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट केलाय. बॉलला धडले सीमा पार. इट्स अ 4 रन. बॉल वाट पाहिले निहालनं. बॉल जसा समोर आला एक चांगली चपराक देत इनफिल्डच्या वरून उडवल्या. पॉवर प्ले मधील पॉवरफुल फटकेबाजी निहाल नाईकच्या बॅट मधून पाहायला मिळते. समोर दिला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मिड ऑफला फिल्डर बीट झाले आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर येतात वेगानं. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना स्टंप माईक तुम्हाला ऐकायला येतो. अगदी खेळाडूने आवाज दिला इथपर्यंत. आवाज किती टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करतायत. कौतुक करूया आपण संपूर्ण 24 इव्हेंट्स 24 लाईव्ह इव्हेंट आपला दर्जा दाखवत असताना अगदी एक ब्रँड वाहिनी म्हणून या वाहिनीकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा फिरून खेळलाय. फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचं डिस्ट्रक्शन आणि त्याचा फायदा उचलत असताना बॉलला धडलंय सीमारेषा पलीकडं निहाल नाईकच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. प्रतिम फटकेबाजी. चला पुन्हा एकदा आणखीन एक उडवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये तुटून पडलाय. निहाल नाईकच्या बॅट मधून आलाय पहिल्या ओव्हर मधला हा तिसरा दमदार स्ट्रोक. 4 रन.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट, जिथे 6 बॉल खेळला निहाल आणि त्याच्या बॅट मधून आल्या टोटल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग करतात निहाल नाईक. अगदी 3 चौकार 1 षटकार. प्रथमच स्ट्राईक वरती आलाय साहिल गावंड. मगाशी मागील ओव्हरमध्ये अगदी एंटरटेनमेंट राहिलं त्याच्यासाठी देखील, कारण निहालचे जे फटके होते ना अगदी क्लासिकल स्ट्रोक. पहिल्या ओव्हरमध्ये दीप पाटील महागडे षटक. सुनीलजी वर्तक जे टीमचे पुरस्कर्ते आहेत, गोवटनेचे अगदी एक नामांकित निवेदक समालोचक, आणि त्यांच्या समेत अजितजी पंडित सर मोठीजी यांचा संघ आणि दुसरीकडे दीपक शेठ भोईर साहेब यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठीजी त्यांच्या विरोधात ही मॅच. इथून हा बॉल अवे फ्रॉम बॉडी अंपायर्स डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. 30 मध्ये 53 काढायचे होते, ते आणखीन एक एक्स्ट्रा आली. आता समीकरण 5 षटक आणि 52 धावा. समीर अत्तार गोलंदाजी ट्रॅकवरती. नागावचा हा खेळाडू आहे, उत्तमरित्या बॅटिंगसाठी ओळखला जातो. आज बॅटिंग मध्ये हवा तितका दमखम समीर अत्तरचा राहिला नव्हता. चला बॉलिंग चांगली करावी लागेल आता. इथून फुल टॉस बॉल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल न केली सुरुवात. पहिला बॉल खराब आला, त्याच्यानंतर सावरत असताना या मॅच मध्ये गोलंदाजांना एवढं सांगेल, मॅच जिंकायची असेल तर डॉट बॉल महत्वाचे आहेत. परिस्थिती पहिल्या षटकामध्ये विपरीत जरूर गेले, परंतु आता जी संकट वाढली त्यांना तुम्हाला आव्हान देण्यासाठी, त्या परिस्थितीला मात करण्यासाठी लढावं तर लागेल मैदानाच्या आतमध्ये. जिद्दीनं परिश्रम करत या मॅचला तुम्हाला जिंकायचं, यासाठी तुम्हाला डॉट बॉल विकेट्स महत्वाचे आहेत. पण निहाल नाईक हाच विचार करत असेल, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, त्या ओव्हरमध्ये 10-12 आणखीन आल्या तर मॅच आणखीन सोपी होईल, आणि तोच प्रयत्न इथून त्या टीमचा देखील राहील. ओ यॉर्कर बॉल, परंतु लाईन पाहिले अंपायर्सनं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आधीच धावा कमी आणि त्यामध्ये 2 एक्स्ट्रा रन मिळाला. समीर अत्तार फक्त 1 बॉल त्याने फेकलाय, 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या. समीकरण राहिले येणारे 29 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीरापासून दूर. तिसरा वाईट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, तो दबाव होता. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा, पण तिथून समीर अत्तारचं एक खराब षटक. 3 एक्स्ट्रा रन दिल्यात. एकच चेंडूंचा खेळ झाला. समीकरण फक्त आता 50 धावेची आवश्यकता. 29 बॉल 50 धावा. किती चांगलं क्रीडांगण आहे, आल्हादायक वातावरण, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले हे मैदान, अवतीभोवती प्रचंड मोठी झाडं आणि आज प्रेक्षकांची गर्दी ही आता तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कारण अभिमानाची स्पर्धा, उरणच्या क्रिकेटला दर्जा देणारी स्पर्धा. फिरून खेळलाय बॉलला, ऑन साइडला लंगॉनचा फिल्डर आलाय बॉल पर्यंत. रन्स मिळते इथे देखील 1. आपल्याला बाईक पुरस्कृत करण्यात आली. आमचे दीपकजी भोईर सर आणि प्रवीणजी घासे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला इथे बाईक पुरस्कृत करण्यात आले. अक्कादेवी चॅम्पियन्स अँड स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 74 मोठीजी यांच्या माध्यमातून आम्हाला ही दमदार बाईक, हिरोची चमचमणारी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 8 दिवस क्रिकेटची स्पर्धा चालणार आहे आणि कुठला खेळाडू रविवारच्या दिवसामध्ये त्या शाईन बाईक वरती बसेल हे देखील तेवढंच महत्वाचं राहील. ओ स्विचिट केलाय निहालनं, थोडीशी लाऊडली अपील देखील झाली, परंतु अंपायर सांगतात बॅटचा भाग लागलाय आणि इथून 1 रन्स. अशा सिच्युएशन मध्ये वेगळ्या प्रकारचे फटके खेळण्याचा निहालनं प्रयत्न केला. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याला ठाऊक आहे इनफिल्डला आपण भेदून काढले तर कदाचित 4 मिळतील. मिलिंदजी भोईर साहेब शिवसेना विभाग शहर प्रमुख यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. मिलिंदजी भोईर या आपण मंचावरती. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा अगदी उरणच्या सन्मानाची आहे आणि उरणमधील दमदार व्यक्तिमत्व साहेबांचं करूया मी मनापासून स्वागत. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी अपील. पुन्हा एकदा समीर अत्तार वेगानं बॉलिंग करतोय, परंतु बॉल आलाय डॉट. एकीकडे निहालला देखील साथ द्यावी लागेल. साहिल गावंड 3 बॉल खेळलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून. निहाल नाईक 7 बॉल मध्ये 21 धावा. समीकरण येणारे 26 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 48 ची आवश्यकता. 26 बॉल आणि 48 धावा हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीर अत्तार. ओ यॉर्कर बॉल, लाईन चांगली आहे, नियंत्रित गोलंदाजी. या चुका दीपनं केल्या होत्या. दीप पाटील अगदी हाफ ट्रॅकर बॉल टाकले, बॅट्समनला त्यानं वेल दिला आणि ते समीर अत्तारची गोलंदाजी आता चांगली पाहायला मिळते. जास्तीत जास्त तो समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. समोर गोलंदाजी, अगदी यॉर्कर्स लाईन वरती गोलंदाजी. फलंदाजांना चान्स द्यायचा नाही या उद्देशाने त्याची नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. ओ स्विच केलाय, फटका फसलाय. या विकेटची गरज प्रचंड होती आणि फटका चुकलाय आणि इथून अंपायर डिसिजन अद्याप आला नाहीये. निहाल अंपायर्सने इशारा दिला, परंतु निहाल नाखुश आहेत. चला चर्चा करतायत. डिसिजन अंपायर्स डिसिजन येईल आणि फलंदाज साधतायत अंपायर सोबत चर्चा. इथे काय घडलंय
ते पाहूया आपण. डिसिजन पेंडिंग अंपायरचा निर्णय. थर्ड अंपायर, चला थर्ड अंपायर्स घेतला. फटका अगदी फसला, परंतु निहालची ही अपेक्षा की बॉल खाली पडलाय की बॉल हातामध्ये गेलाय हे पाहूया आपण. चला सॉफ्ट सिग्नल. जर या अगदी स्क्रीनवरती पाहायला जाईल, जर मिळाला नाही डिसिजन तर ऑनफिल्ड डिसिजन. निर्णयाची प्रतीक्षा करूया आपण. 25 बॉल मध्ये 47 बनवायच्या होत्या आणि त्याच्यानंतर सॉफ्ट सिग्नल अंपायर्स नॉट आउट दिला. आणि तिसरे पंच पाहत आहेत राजेंद्रजी घरज सर. स्क्रीनवरती आपण डिसिजन पाहूया. व्हेरी क्लोज डिसिजन. महत्वाची मॅच, निर्णय महत्वाचे आहेत आणि वेळ जरूर आपण घेऊ, कारण निर्णय अचूकता आपल्याला द्यायचे. स्पर्धेची पारदर्शकता, किती क्वालिटी आहे ना 24 लाईव्ह इव्हेंटची. म्हणूनच 3 लाखाचा टप्पा यांनी सबस्क्राईबचा पूर्ण केला. हे यश आहे त्यांच्या मेहनतीचं आणि उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटीने उतरलाय UPL मध्ये देखील. उरण प्रीमियर लीग पर्व चौथं, जिथे डिसिजन आता मागितलाय. थर्ड अंपायर्स कडे आपण पाहतोय. निहाल नाईकने चांगली बॅटिंग केली, परंतु थोडीशी धडधड वाढली असेल, कारण तिसऱ्या पंचांची भूमिका काय येईल. ऑनफिल्ड डिसिजन, पंचांचा इशारा येईल नॉट आउट. बॅट्समन नॉट आउट राहणार आहे. सॉफ्ट सिग्नल आला. इनफिल्ड मध्ये अंपायर्स आहेत, त्याने देखील नॉट आउट दिला होता आणि तिसरे अंपायर्स त्यांनी काळजीपूर्वक स्क्रीनवरती पाहिलं. चला ओव्हर कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती 13.00 सरासरीनं बिनबाद 26 धावा. चांगला वापर करतायत अंपायर्स देखील. अगदी हातामध्ये आपले अगदी VHF दिले गेलेत आणि त्यातून अंपायर संवाद साधतायत. ज्या काही गोष्टी मैदानामध्ये घडतायत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत अंपायर संदीपजी पाटील सर. त्यांच्या समेत दुसरे अंपायर्स आपण रोहन पाटील बोकडविडा. MCA चे पंच आहेत. रोहन अगदी युवा अंपायर्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु MCA ची परीक्षा ते पास झालेत. आणि नामांकित अंपायर्स आमचे प्रशांतजी माळी सर, एक दिग्गज अंपायर्स, खेळाडू सिलेक्शन, प्रचंड अनुभव त्यांचा सातत्याने ते शेअर करतात. आणि या स्पर्धेमध्ये प्रशांतजी माळी सरांचं एक प्रचंड मोठं योगदान आहे, हे कुणी विसरू शकत नाही. उरणच्या अभिमानाची स्पर्धा, उरणला टेनिस क्रिकेटला नवीन खेळाडू दाखवण्याची स्पर्धा आणि क्रीडांगणाबद्दल देखील आपण आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चा करू. अगदी त्या विद्युत तारा काही महिन्या अगोदर अनेक वर्ष त्या मध्ये यायच्या ग्राउंडच्या, त्यांना हटवलं गेलं. त्याचं संपूर्ण यश जाईल सुशांत दादा तांडेल, वैभव दादा कडू, प्रशांतजी माळी सर आणि आमचे संपूर्ण RS कोट नाकाचे खेळाडू मिलिंद दादा असतील, तदनंतर केदार असेल, संपूर्ण टीम. मनपूर्वक आभार आपलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दीप पाटीलला विश्वास. टीमचा कॅप्टन आहे अंकेश कामोटकर. अंकेश कामोटकरला आपण पाहताय आणि त्याच्याच गावातील दीप पाटील, मोठी जुईवरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा विश्वास टाकला अंकेशनं. म्हणतात ना पहिल्या ओव्हरमध्ये दीपनं 20 दिल्या तरी देखील तोच गोलंदाज झाला. किती कॉन्फिडन्स आहे. बॅकपुढला गेले, गॅप शोधले, फटका चांगल्या. शक्तीपेक्षा युक्ती देखील महत्वाची ठरते, दाखवलं फलंदाजानं. परंतु तेवढ्याच वेगानं फिल्डर देखील पोहोचले. रन्स मिळत आहेत 2 धावा. स्टंपच्या मागे तुम्हाला प्रतीक पाटील, प्रतीक ठाकूर गुड्डू पाहायला मिळतो. पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक. आज बॅटिंग मध्ये तेवढा परफॉर्मन्स राहिला नव्हता. मागील पर्व राहिलं तिसरं, त्यामध्ये बेस्ट बॅट्समन प्रतीक ठाकूर राहिला होता. आज त्याच्या खेळीकडे देखील लक्ष राहील. गोलंदाज या दीपचा पुढचा बॉल स्टॉल ऑफ केलाय. मिस टायमिंग, फटका फसलाय. फिल्डर का थांबले हा देखील प्रश्न. अशा सिच्युएशनला तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एक धाव वाचवायच्या, विकेट्स घ्यायच्या आहेत. इथे 2 धावा या कंप्लीट होत असताना 2 धाव संख्येनं धाव फलकावरती बिनबाद 30. पार्टनरशिप किती चांगली बनवली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, शॉर्ट फॉर्मॅट आपण खेळतोय, त्यामध्ये पार्टनरशिप जर 30-40 ची बनली तर मॅच जिंकण्याचे चान्सेस वाढत आहेत आणि तेच प्रयत्न या दोन्ही खेळाडूंकडून. साहिल गावंड गोवटनेचा खेळाडू फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेगला फिल्डर नाहीये, बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. इट्स अ 4 रन.
आतमध्ये या दोन्ही खेळाडूंकडून साहिल देखील उत्तमरित्या फलंदाजी करतात. ऑल ऑफ केलाय, फटका फसलाय, जज करण्याची संधी, पहिली विकेट येईल का आणि इथून कॅच पकडलाय. विकेटची गरज होती आणि 34 या धाव संख्येवरती बसलाय. पहिला धक्का श्रीषा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ टीमला. जी भोईर साहेबांचा आपण मुख्य सन्मान करू. आमचे लाडके आयोजक सुशांत दादा तांडेल, वैभव दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करूया. चला लाईव्ह कॅमेरामॅन लक्ष असू द्या. आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे जातोय. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहू शकाल. आमचे दमदार नेतृत्व आणि सातत्यानं या विभागामध्ये साहेबांची चर्चा राहिली. त्यांचा सन्मान येथे आमचे वैभव दादा कडू जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हस्ते ते सन्मान केला जातो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा सन्मान करतो. धन्यवाद साहेब, मनपूर्वक आभार. या स्पर्धेचा आपण भाग बनलात. मॅच कडे जाऊया आपण. हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. कुठलीही हॅट्रिक येऊ दे, षटकारांची उद्या अन्यथा चौकारांची उद्या तेजस पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलाय. फलंदाज आहे तेजस पाटील साठी पारितोषिक लावलंय. चला, तेजस पाटील साठी कॅश प्राइज आहे, परंतु जे बक्षीस लावणार आहेत त्यांनी आपलं नाव सांगितलं नाही. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार. इथे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धाव संख्या पाहू शकाल. 1 बाद 36 धावा. नावाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब ट्रॉफीची रूपरेखा. ए मुल्क है मराठों का, जहाँ शिव छत्रपति शिवाजी महाराज का डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, बोला राजा शिव छत्रपति शिवाजी महाराज की. एस ट्रॉफी पाहायला मिळते स्क्रीनवरती. ट्रॉफीची एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे सुशांतदा तांडेल यांच्या कल्पक बुद्धीतून या ट्रॉफीची संकल्पना सादर झाली. किती दमदार ट्रॉफी पाहू शकता तुम्ही. त्याच्या समवेत तुम्हाला बाजूलाच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक देखील पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेबद्दल आज चर्चा राहील. आमचे आयोजक अगदी मॅच कडे जाऊया, पण वेळ थोडासा कमी मिळाला. सात दिवस प्लेयर्स खेळाडू येतात, त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था आयोजक करतात आणि 8व्या दिवशी ना फायनल आहे, तेव्हा प्रेक्षकांना देखील आयोजक जेवण्यासाठी बोलावणार आहेत आणि जेवणाची व्यवस्था ही रविवारच्या दिवसासाठी आयोजकांनी केली आहे. एकदा आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्या. आमचे सुशांतदादा तांडेल आणि वैभवदादा कडू A1 जोडी, ज्यांच्या नावाचा बोलबाला आता समस्त उरण तालुक्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील आज होऊ लागलाय. कारण दमदार स्पर्धा, त्यांच्या नावाची स्पर्धा. प्रयत्न पाहायला गेला तर लाजवाब घेतलेत. ही स्पर्धा त्यांना मोठ्या पातळीवरती नेऊन ठेवायची आणि त्यासाठी त्यांची मेहनत आपण पाहू शकाल. जाऊया बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरमध्ये 36 आल्यात. वेगवान बॉल, तेज तर्रार, समीर सत्तारचा हा वेग, बॉल आलाय डॉट. तिकडे स्वर्गीय अजय 74 स्टँड आहे, तिथे मोठी जुईचे प्रेक्षक बसलेत. त्यांना ठाऊक आहे आम्हाला मॅच जिंकायची आहे. एकदा टाळ्या होत्या गोलंदाजांसाठी देखील. आता वापसी त्यांना करायची आहे.
स्वर्गीय अजय 74 स्टँड कचाकच भरलाय. तिकडे राघोबादेव स्टँड देखील, तिथे देखील प्रेक्षकांची तेवढीच गर्दी. आणखीन एक वेगवान बॉल. आता निहालला अडचणी वाढवल्यात सांगतायत गोलंदाज. बचके रहना रे बाबा, बचके रहना. कम्मालीची मॅच. 3 ओव्हरमध्ये प्रेशर वाढवलं गोलंदाजांवरती, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांची आता दहशत चालू झाली आहे. 2 बॉल संलग्न डॉट. समीर सत्तार, नागावचा समीर अत्तार हा खेळाडू आहे. नागावचा खेळाडू बॅटिंगसाठी ओळखला जातो. आज बॉलिंग मध्ये देखील 8 बॉल फेकलेत, फक्त 6 दिल्यात. ओ सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह रनआउटची संधी. ओ स्टंप वरती बॉल लागला नाहीये, अन्यथा डेफिनेटली काम बनलं असतं. कदाचित स्टंप वरती घेऊन गेला असता तरी देखील विकेट मिळाली असती. खेळाडूंनी समोरचा आवाज का दिला नाही हा प्रश्न पडला. बाजूचे खेळाडू आवाज द्यायला हवा होता, ते अगदी शांत राहिले आणि ही चुकी घडली. महत्वाची विकेट्स मिळाली असती. टीमचा कॅप्टन निहाल बाद होऊ शकला असता, ते घडले नाहीये. रन्स मिळाल्यात 2. समीर अत्तार चांगली बॉलिंग करतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला त्याने रोखलाय. मंथन आता मॅच बॅलन्स आहे असं आपण म्हणूया. 15 बॉल 35 आवश्यकता. हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी करके दिखाना है तुझे, क्योंकि संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच बनवतील का गोलंदाज? 15 बॉल 35 ची मॅच. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना समीर अत्तार रफ्तार आपली दाखवतोय. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात आणि आता अंडर प्रेशर टीमचा कॅप्टन निहाल 12 बॉल खेळलाय. बॅटिंग करत असताना त्याने 23 काढल्यात जरूर, परंतु मागील 3 बॉल मध्ये एकही धाव त्याला काढू दिली नाहीये. आता दबाव वाढलाय. आता मॅचची परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. मॅचचं चित्र बदललंय. 14 बॉल 35 आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, करो या मरो लीग मॅच आहे. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला विजय संपादित करणं तेवढंच महत्वाचं राहील. ओव्हर द विकेट्स समीर टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय, सीमारेषेच्या दिशेने पोहोचलाय. ओ फिल्डिंग चांगली केली त्या ठिकाणी. 2 मिळाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. अंकेश कामोटकर हा खेळाडू होता. 3 धावा कंप्लीट करत असताना 1 धाव रोखली असं आपण म्हणूया, परंतु एक धाव अंकेश इथे वाचवावी लागेल. मॅचची परिस्थिती, मॅच पहिली जिंकाल तर पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील. परंतु निहाल नाईक हा खेळाडू हार मानणारा नाहीये. त्याला ठाऊक आहे शेवटपर्यंत राहिलो तर मॅच जिंकू देऊ शकतोय. बचेंगे तो लढेंगे हा पवित्र निहाल आखलाय. 13 बॉल 32 आवश्यकता. मेरे भाई दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. मेहनतीनं उतरले दोन्ही खेळाडू. एकीकडे तेजस पाटील. 1 बॉल 2 धावा. लॉफ केलाय, मिस टायमिंग, फटका हवेमध्ये संचारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पकडलाय इथे लाजवाब कॅच. अंकेश कामोटकरनं दिलाय दुसरा धक्का. श्रीशा अँड साक्षी मोठी जुई टीम. इथे जर उपस्थित असतात तर आपण वैभव दादा कडू यांच्याशी संपर्क साधा. मंदार लवेकर एक उत्कृष्ट खेळाडू. चला इथे 2 खेळाडू बाद केलेत आतापर्यंत. 2 खेळाडू आपल्या बाद होताना पाहायला मिळालेत. कम्मालीचा कॅच पकडला अंकेश कामोटकर, परंतु त्याही अगोदर आपण समीर अत्तारच्या बॉलिंगसाठी टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स. मॅच जिथे एकतर्फी सुरू असताना फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये धावा दिल्यात 5 आणि एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. आता समीकरण 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 16 धाव संख्येची आवश्यकता. मगाशी खेळाडू कक्षामध्ये आपण पाहिलं तर चिंतेचं वातावरण नव्हतं, पण तो आता धावा कमी आल्यात, लगेच प्रेशर वाढलाय. तिथे सुनीलजी वर्तक सर देखील पोहोचलेत. तिथे अजितजी पंडित सर देखील आहेत. ते टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना ठाऊक आहे मॅच आम्हाला जिंकायची आहे. ते खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. पण तो आमच्या मंचावरती दीपक दादा भोईर, एकच नाव अगदी चर्चेत राहणार आणि दमदार सरपंच साहेबांच्या नावाची स्पर्धा अगदी काही दिवसामध्ये मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. अंकेश कामोटकरनं कॅच पकडला, जो त्या टीमचा कॅप्टन आहे. खेळाडू उतरले जितेश भोईर, ज्या खेळाडूंना अगदी 7-8 दिवसा अगोदर MPL सीझन गाजवलं आणि त्या स्पर्धेमध्ये त्यानं आपल्या स्वप्नातील बाईक जिंकले. आणि दोन्ही खेळाडू बायकर मॅन आहेत. निहाल नाईकच्या नावावरती 2 क्रिकेटमध्ये बाईक. तिकडे आता जितेश भोईर, त्याच्या कारकिर्दीतली पहिली बाईक त्यानं गावच्या मैदानामध्ये जिंकून दाखवली.
12 बॉल 32 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन पाटील. बॅटिंग साठी रोहन आला तेव्हा रोहन 2 षटकार कमालीचे ठोकले आणि आता त्याला धावा वाचवायचे आहेत. 12 बॉल 32. परंतु चला निहाल आता जास्त वेळ शांत बसून चालणार नाही. आक्रमण व्हायला हवं. 12 बॉल 32 चा रन रेट आहे आणि तू प्रति ओव्हर 16 काढायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 बनवायचे आहेत. या ओव्हर मध्ये किती धावा काढल्या जातील? रोहन पाटील तयार राऊंड द विकेट्स ना आलेत पहिला बॉल घेऊन. वेगवान बॉल. तेच तर्रार फिल्डरनं बॉलला रोखलंय. चांगली फील्ड केली परंतु तिथे आता मिसफील्ड होत असताना बॉल चाललाय सीमा पार. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा रेषा पलीकडे संघर्षमय चौकार. बत्तीस हव्या होत्या आणि त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आता समीकरण येणारे 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28 आवश्यकता. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि तशाच पद्धतीची मॅच, तशाच पद्धतीचा माहोल क्रीडांगणाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. लॉफ केलाय, सरळच्या दिशेने उडवलाय बॉलला. स्टेट ड्राईव्हचा फटका निहाल नाईकच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार स्ट्रोक. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. निहालने हेच दाखवलं. पहिल्या ओव्हर मध्ये देखील त्याने 20 ठोकल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडासा थांबला. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील शांत होता. परंतु जास्त वेळ शांत बसेल ते नाव निहाल नाईक नाहीये. आणि हे दाखवत असताना मागील 2 बॉल मध्ये रोहनच्या विरोधात त्याने 10 धावा बनवल्यात. समीकरण 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 22 आवश्यकता. पुन्हा एकदा शिरकाव केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. ओ यॉर्कर बॉल. तेच तर्रार बॉल कुठे गेला हे देखील बॅट्समनला कळालं नव्हतं. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो झाला खराब. उशिरानं फेकी केली. अंपायरचा इशारा बाईचा. इथून 2 धावा मिळतील. बाईचा इशारा दिला अंपायर्सनं. या 2 एक्स्ट्राच्या साहाय्यानं निहाल खेळतायत 15 बॉल मध्ये 36 या धावसंख्येवरती. 16 बॉल मध्ये 36 काढल्यात. श्रीशा अँड ऑडिओ, साक्षी अँड व्हिडिओ या टीमचा हा खेळाडू आहे, कॅप्टन आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निहाल करतोय. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. परंतु श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ टीमचे समर्थक थोडेसे शांत काय प्रश्न पडलाय. निहाल चांगली बॅटिंग करतोय. एकदा टाळ्या उद्या निहालच्या बॅटिंगसाठी. श्रीशा अँड साक्षी व्हिडिओ काय बॅटिंग केले कॅप्टननं. कर्णधाराची भूमिका, ज्या कर्णधारावर सुनीलजी वर्तक सरांनी विश्वास टाकला, अजितजी पाटील सर, तिकडे आमचे जीवनजी दाकी सर हे देखील उपस्थित झालेत. व्यवस्थापक या मंचावरती आपण प्रेशर किती आहे जे अगदी मगाशी आमच्या मंचावरती होते सुनीलजी वर्तक सर, अगदी ते आता खाली गेलेत. मॅचचं प्रेशर, दबाव या हृदयामध्ये ठकठक होत असते. कारण स्वतः संघ मालक आहेत. त्यांच्या मनामध्ये हीच धडधड आहे, आमचा संघ जिंकायला हवा. आणि आज चांगला कर्णधार परफॉर्मन्स देतोय बॅटिंग मधून निहाल नाईक. 16 बॉल मध्ये 36 बनवल्यात. 9 बॉल मध्ये आता 20 आवश्यकता. रोहन सज्ज. पुढचा बॉल सरळच्या दिशेने खेळलाय. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफचा रिझन निवडलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बीट करेल त्याला. बॉल चाललाय सीमा पार आणि या 4 धावेने निहाल नाईक पोहोचलाय 17 बॉल मध्ये. दमदार 40 धावा. तू काय बॅटिंग केले. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना टाकी गावचा हा खेळाडू निहाल नाईक. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सातत्याने या खेळाडूने सोडले. तालुक्याला प्रेझेंट करत असताना तेव्हा देखील चमकलाय आणि आज उरण प्रीमियर लीग पर्व 4 आता पोहोचलाय तो 40 वरती. मॅच आले 8 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा. 1 रन्स कंप्लीट होईल. 1 धाव. 1 धाव. मंदारजी लवेकर अगदी उपस्थित असतील तर आपण कॉन्टॅक्ट करा आपल्या घरी.
आणि तुमचा फोन बिझी दाखवतो यासाठी आयोजकांकडून सूचना आली. मंदार लवेकर एक उत्कृष्ट खेळाडू, त्यांना मी सूचना करतोय. 7 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. मॅचची परिस्थिती, वेगवेगळ्या क्षणाला चित्र पालटणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मंथन, क्रिकेटमध्ये आपण एवढे दिवाने का झालोय तर त्याचं उदाहरण हे आहे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला क्रिकेटची वेगवेगळी भाषा ऐकायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता 7 चेंडू 15ची आवश्यकता. जितेश भोईर बायकरमॅन MPL गाजवलाय. उरण प्रीमियर गाजवेल का? 7 मध्ये 15 काढायचे आहेत. पुढचा बॉल सरळच्या दिशेने खेळलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह, फटका चांगला ऑन साइडला उडवलाय. कमालीचा स्ट्रोक, टाळ्यांचा गजर. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. आल्या 5व्या षटकामध्ये 21 आल्या आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9ची आवश्यकता. जितेश स्ट्राईक वरती आला. 600च्या स्ट्राईक रेटने त्यानं बॅटिंग करणं प्रशांतजी माळी सर. लेदर क्रिकेट ते नेहमीच चांगले खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. उरण म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये उरणचं नाव मोठं आहे. उरणच्या इतिहासाबद्दल देखील आपण चर्चा करू. उरण म्हटलं की चिरनेर गाव आठवतं आणि चिरनेर गावामध्ये घडलेला चिरनेर जंगल सत्याग्रह. इंग्रजांना ठणकावून सांगितलं की जंगल आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. आणि चिरनेर म्हटलं की येथे स्वयंभू महागणपतीची चर्चा. गणपती बाप्पाचं मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. चला प्रेक्षकांना विनंती आणि खेळाडूंना आम्ही सूचना करतोय. चला बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मॅच साठी 1 तासाहून अधिक वेळ निघून गेलाय. अंपायर्स आम्हाला सूचित करत असताना काल लवकरात लवकर स्पर्धा संपली. आजचा दिवस देखील आम्हाला वेळेवरती कंप्लीट करायचा आहे. थोडेसे फास्ट केला फिल्डिंग डिपार्टमेंट. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 9ची आवश्यकता. अंकेश कामोटकर आलाय टीमचा कॅप्टन. 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. पहिला बॉल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फिल्डर उभा. रन्स मिळते 1 धाव. कदाचित 5व्या षटकामध्ये अंकेश यायला हवा होता. ही देखील प्रेक्षकांमध्ये चर्चा राहिली कारण या खेळाडूमध्ये तो दर्जा आहे, या खेळाडूमध्ये तो स्किल आहे. आता समीकरण राहिलं शेवटचे 5 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. शेवटच्या क्षणाला जेव्हा अंकेश येतो तेव्हा अनेक वेळा अंकेशने मॅचेस जिंकवल्या. सुपर ओव्हर, उरण प्रीमियर लीग पर्व 3 प्रेक्षक विसरू शकत नाही. या 6 मध्ये 28ची चेस का बॅटिंग केली होती अंकेशनं आणि इथून 6 मध्ये त्याला तर 9 वाचवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. निहाल पोहोचलाय 42 वरती. जितेश 6 वरती. एकाच गावातील खेळाडू, एकाच टीमचे खेळाडू. बॅटल पाहायला मजा येईल आता. ओ चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलाय. फिल्डरने केले चुकी. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ. खराब फिल्डिंग. या चुका अपेक्षित नसणाऱ्या. थ्रो देखील पाहू शकाल खराब पोहोचला परंतु रन्स मिळतात 2 धावा. एक धाव वाचवायची. इथे एक धाव सहजरित्या खर्च करतायत खेळाडू. समीकरण येणारे 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता. 4 बॉल 6 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅचची अवस्था अद्याप बॅलन्स आहे असं म्हणू शकत नाही की पार्ट जड झालाय. परंतु जर 1-2 विकेट्स डॉट बॉल 1-2 आले तर मॅचला पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी शोधतील फिल्डिंग डिपार्टमेंट. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जी टीम. 4 बॉल 6 धावा. ओव्हर द विकेट्स अंकेश तयार. पेट्रोल पंप एंड कडून बॉलिंग साठी तयार झालाय. ओल ऑफ केलाय ऑन साइडला. लॉंगॉनचा फिल्डर आलाय. 1 झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. चला सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. फक्त 1 धाव. समीकरण 3 चेंडू 5 धावा. पहिली मॅच. आज गुरुवारचा दिवस, स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये पहिली मॅच. रोमांचकता, चित्त थरारक सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. 3 चेंडू आणि 5 धावेचं समीकरण. 1 षटकार आला तर मॅच जिंकेल बॅटिंग करणारा संघ. परंतु इथून जर 1 डॉट बॉल आला तर 2 बॉल मध्ये 5 राहतील. प्रेशर कोण रिलीज करेल, दबावाला कोण दूर करेल हे पाहूया आपण. 3 मध्ये 5 धावा. प्रेक्षक जे बसले होते ते आता जागेवरती उभे राहिले आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा. व्हॉट अ मॅच. 3 मध्ये 5ची आवश्यकता. अंकेश कामोटकर पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल केले. लाऊडले अपील. ओ इथे काय घडलंय.
मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. अंपायरचं डिसिजन काय येईल पाहूया. अद्याप निर्णय आला नाहीये. कदाचित बॅट एज सांगितले अंपायर्सनं. अंकेश नाकुश आहेत तिकडे अंपायर सोबत चर्चा करतायत. सर्व खेळाडू एकवटलेत परंतु अंपायर सांगतायत बॅटचा भाग लागलाय. हे सांगत असताना अंपायर संदीपजी पाटील सर जासई, त्यांच्या समवेत रोहनजी पाटील, बोकडविडा MCH अंपायर्स आणि इथून पंचांचा निर्णय आला. बॅट कट, रन्स मिळतील 2 धावा. महत्वाचा निर्णय आणि 2 बॉल आणि आता मॅच जिंकण्यासाठी 3ची आवश्यकता. 44 वरती निहाल पोहोचला. षटकार आला तर स्पर्धेतील त्याच्या नावाची 50 आपल्याला पाहायला मिळेल. 5वा दिवस आतापर्यंत 50 विचार केला तर 50 धावा बऱ्याच खेळाडूंनी लगावल्यात. शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. चला 6 अर्धशतक 6 कंप्लीट झाल्यात. 50 7वी येईल का? षटकार पाहायला मिळेल का या बॉलवरती? ओ बॅकवुडला गेल्या. बॅटची एज, बॉल अडलाय. आता शेवटचा 1 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. होऊ द्या टाळ्यांचा आवाज स्वर्गीय अजय 74 स्टँड. चला तिकडे राघोबा स्टँड मध्ये देखील आता टाळ्या वाजतायत. प्रेक्षकांना मॅच आवडली. पैसा वसूल सामना. टाय झाली. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर राहील. 1 बॉल 2 धावेचं समीकरण. हीच तर मजा उरण प्रीमियर लीग पर्व 4ची. मुकाबला जो जीतेगा वही सिकंदर. 1 बॉल 2 धावा. काय बॉलिंग केले अंकेशनं. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की या खेळाडूमध्ये तो दर्जा आहे. या खेळाडूला पराभूत मॅचेस जिंकण्याची सवय आहे आणि ते आता त्याने दाखवलंय. परंतु बॅटल विसरू नका. मोठी जुई विपक्ष मोठी जुई. बॅटिंग करणारा खेळाडू आहे तो देखील मोठी जुईचा आहे. तिकडे आमचे मॅडी आमचे संघ मालक आहेत दीपक दादा भोईर, मोठी जुईचे संघ मालक. तिकडे दुसरे मोठी जुईचे संघ मालक अजितजी पंडित, हे देखील मोठी जुईचे आहेत. गोलंदाज मोठी जुईचा अंकेश कामोटकर. बॅट्समन मोठी जुईचा ते नाव आहे जितेश भोईर. आता कुठला खेळाडू मोठी जुई टीम साठी फायद्याचा ठरेल. तिकडे देखील टीमचं नाव मोठी जुईच आहे आणि इकडे देखील मोठी जुई. 1 बॉल 2 धावा. तिकडे पार्टनरशिपची मोठी जुई गोवटना आणि मोठी जुई. इकडे अगदी मोठी जुई. चला 1 चेंडू 2 धावा. टाळ्यांचा प्रतिसाद. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 2 धावा. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. हलक्या हाताने लॉफ केला. फिल्डर दूर आहेत त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी मिळेल. 1 झाली पूर्ण आणि इथून 2 धावा काढल्या जितेश भोईरनं. सामना जिंकलाय. श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओनं चित्त थरारक मॅच मध्ये विजय संपादित करत ही मॅच जिंकून दाखवले. वेल प्लेड कॅप्टन निहाल नाईक अँड वेल प्लेड जितेश भोईर. कमालीचा सामना राहिलाय आणि या मॅच मध्ये जिंकून दाखवलाय. श्रीशा अँड साक्षी ऑडिओ अँड व्हिडिओ टीमनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक अंकेश कामोटकर. कमालीची फाईट केली. आपल्या गोलंदाजीनं 9 धावसंख्या वाचवण्याचा त्यानं प्रयत्न जरूर केला परंतु ही मॅच त्यांना गमवावी लागले. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो नो डाऊट. एकदा निहालच्या बॅटिंग साठी टाळ्या उद्या. पहिल्या ओव्हर मध्ये हा खेळाडू उतरला आणि 6व्या षटकापर्यंत तो खेळपट्टीवरती राहिला. बॅटिंग करत असताना त्याने काढल्या जवळजवळ 45 धावा आणि या सामन्याचा सामनावीर देखील निहाल